आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत असताना सोलापूर शहरामध्ये प्रचंड आनंदाच्या वातावरणामध्ये भव्य अशी मिरवणूक सुरू आहे। पण त्या मिरवणुकीत सहभागी होणारे आमचे ग्रामीण भागातले शिवभक्त असतील, आमच्या माता भगिनी असतील, या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले आमचे पोलीस बांधव असतील, यांच्या जेवणाची सोय करण्याकरता थोरला मंगळवाडा तालीम मंडळाकडून आज 6वं वर्ष आहे आम्ही सातत्यानं हा उपक्रम राबवतो। आजच्या या उपक्रमामध्ये 25,000 पेक्षा जास्त लोकांना शिवभोजन देण्याचं काम होणार आहे। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येकजण आपापल्या परीनं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून असेल, पूजा अर्चेच्या माध्यमातून असेल, गडदर्शनाच्या माध्यमातून असेल साजरी करत असतो। पण आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि आज 6 वर्ष झालं सलग आम्ही शिवभोजन करतो। आजच्या शिवभोजनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे शिवभोजन कुठेही प्रसादाचं वाटप नाही आहे, तर खऱ्या अर्थानं लोकांना ज्या पद्धतीनं पाहुण्यांना घरात बसून आल्यानंतर सन्मानाने टेबल खुर्चीवर बसून संपूर्ण जेवण म्हणजे या जेवणामध्ये पुरी असेल, भात असेल, 2 भाज्या आणि शिरा असं संपूर्ण पंचपक्वानाचं जेवण सन्मानाने देण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून होत असताना खरंच मला भाग्य वाटतं आहे की हे कार्यक्रम करण्याचं भाग्य मला मिळालं आणि हे करण्याकरता अनेक हातं मदतीचे या कामामध्ये लागतात। कोण श्रमदान देतं, कोण वेळ देतं, कोण आपल्या यथाशक्ती मदत करतं आणि या सगळ्यांमुळं हा कार्यक्रम सक्सेस होतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच इतका मोठा आहे की आपण या राजाला रोज 365 दिवस डोक्यावर घेऊन नाचलो तरी ते त्यांचे ऋण आपण फेडू शकणार नाही। एवढं मोठं काम शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये करून ठेवलं आहे। आपण आज त्यांची जयंती साजरी करत असताना शिवाजी महाराजांना आदर्श मानून एक चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आम्ही छोटासा करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।